हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो वरना कोण कुत्रा ऐकत नाही. जाऊ दे मरू दे. तुम्हाला सांगतो 72 तास उपाशी आहे हो मी. आमरण उपोषण करतोय. ह्या बॅनरवाल्याने स्पेलिंग मिस्टेक करून आमरस उपोषण लिहिलंय हो. ते वाचून वाचून सतत भूक चाळवते हो माझी. हे काय काय कार्टी येऊन आमरस देता का आमरस असं म्हणून चिडवून जातात हो मला. पण मी ढुंकून लक्ष दिलेलं नाहीये. अजिबात लक्ष दिलेलं नाहीये. जोपर्यंत माझी मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत मी अजिबात आमरण उपोषण सोडणार नाही. मतदान कार्डावर माझं नाव जोपर्यंत बरोबर छापून येत नाही तोपर्यंत मी आमरण उपोषण सोडणार नाही. तुम्हाला माहितीये मतदान कार्डावर व्यवस्थित नाव छापणं यासारखी गंमत नाही हो. कित्येक लोकांची नावं चुकीची असतात. प्राजक्ताला विचारा. प्राजक्ता तुझं वोटिंग कार्डवर नाव काय आहे? प्राजक्ता मेली. हे एक वेळ खपून जाईल. विश्वास बसेल लोकांचा. अशा कितीतरी चुका असतात. बापरे. कोणाची हाईट चुकलेली असते, कोणाचा पत्ता चुकलेला असतो. यावर आळा घालण्यासाठी मी आमरण उपोषणाचा हा घाट घातलेला आहे जो माझ्या टोल नाक्याशी आलाय आता. हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. हमारी मांगे पूरी करो वरना कुर्सी खाली करो. बस जरा तिकडे सर. सरळ तिकडे थोडस. सॉरी सॉरी काय सर थोडस तिकडे सर करणार होता. म्हणजे जास्त लागत नाही जागा. म्हणा 1 बाय 1 ची लादी पुरते. हा कशाला पण पाहिजे तुम्हाला जागा? काही नाही थोडस माझं इकडे काम आहे पण त्याला लय टाइम आहे. त्याच्यामुळे आता काही जेवणाचं माझा येल झालेला आहे. आणि बाहेर आहे ना खूप ऊन लागते रे. इकडे कसं तंबू पिंबू आहे मस्त. म्हणजे आत बसून मस्त जेवावं. अहो मी इथे जेवणासाठी झोपलेलं नाही का बसलेलं नाही आहे. मग? उपोषणाला बसलोय मी. अरे मी जेवायला बसलोय वाचार्या. आता तुझा उपवास आहे त्याला मी तरी काही करू. उपवास नाही हो उपोषण बोललो मी. उपोषण. अरे हा 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 जायला लहानपणापासून माझं ना जाम उपोषण झालं. माझ्याकडे कोण लक्षच देत नाही. त्याच्यामुळे माझी हाईट कमी झाली. आवडच फरक बाकी काही नाही. ह्या डुकराला उपोषण ने कुपोषण मला फरकच कळत नाहीये. उपोषण वेगळं कुपोषण वेगळं. क्रेडिट मिळत नाही, पोस्टरवर नाव येत नाही म्हणून लेखक करतात ते उपोषण. आणि पोस्टरवर नाव येऊन सुद्धा आयुष्यभर मानधनामुळे लेखकाला जे भोगावं लागतं ते कुपोषण. बरं हे काय मध्येच तुम्ही उकरून काढले? काय माहिती लेखकाने कुठलं फ्रस्ट्रेशन माझ्या तोंडातून बाहेर काढलं. अहो पण मी ते उपोषणाला बसलोय त्यात तुम्ही बाजूला डबा खाणार वाईट दिसतं. तुम्ही जा प्लीज दुसरीकडे जा. मी तुम्हाला अजिबात अडवत नाही उपोषण करायला. पण तुम्ही उपोषण करा. टेन्शन घेऊ नका. मी आपल्या इकडे थोडस काय झालंय बघा. मी माझा डबा खातो ऐका ना. आणि गुपचूप जातो. काय फालतूगिरी ऐका ना. नका ना असं करू. हो बापरे खूप लोक जेवायला येणार वाटतं. किती लोकांचं जेवण आहे हे? माझे हे एकट्याचं जेवण आहे. हे एवढं मला जाम जेवण लागतं. मी काय बोलतो बाला थोडस खातोस तू? थोडस बघ मी अरे नको 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 मला नको. अरे ऐक ना थोडस नको नको नको. बरं जाऊ दे नको तर नको. मला काय तुला काय बरं मला सांग हे उपोषणला का बा बसलाच आहेस तू? हा उपोषणला का बसलाच आहेस तू? उपोषण ते काय झालं का? काय सांग ना. डबा जरा लांब ठेवा ना तो वास येतो. टेन्शन घेऊ. मला जरा सांग का उपोषण का बसलायस तू? ते माझ्या कार्डावर नाव चुकीचं छापलं आणि ते बरोबर करून देत नाही तो. बर काय नाव आहे तुझं? अंशुमन विचारे. आणि काय छापून आईले? घनशुमन पुचारे. याच्यात काय चुकलंय? नाही काय चुकलंय का याच्यात? काय चुकलंय म्हणजे? म्हणजे सेम टू सेम आहे ना. तेच आहे ना तुमचं. अंशुमन विचारे आणि घनशुमन पुचारे सेम टू सेम कसं असेल?
थोडीशी वेलांटी मध्ये फरक जायला थोडीशी. अहो अंशुमन घनशुमन वेलांटी कुठे आहे? अख्खा अक्षराने गोलांटी उडी खाल्लेली आहे. काय बोलताय तुम्ही मूर्खासारखं मालचंद? अरे आवडे काय चिरतोस बचाऱ्या? अहो, आवडे काय त्रास चिरायला झालं? आता माझं नाव अरुण कदम आहे, हा. पण वोटिंग कार्डावर काय येतं? काय? अरुंधती शिदम. हा मग मग मी काय रागवतो काय? हा? मी उपोषणला बसतो काय? मग काय मी करता? आपल्या गप साडी चोली घालतं, टिकली लावतं, वोटिंग करणं येत. बापरे हे भयानक आहे सगळं. अरे मग थोडं ऍडजस्टमेंट करायला पाहिजे आपल्याला. नाही तुझं नाव काही छापून आलंय? घनशुमन पुचारे हो. मग ह्याला साडीचं पण टेन्शन नाही आहे ना. अच्छा एक काम कर, तू ने खाली धोतर घाल, वर जॅकेट घाल, न एक पगडी घाल, न तिकडे जायचं. अरे शू बापू क्या जवळच्या हम आया हे मतदान केंद्र ना हम आऊचो हे जे काय बोलला ते थू आहे त्याच्यावर. काय बोलताय तुम्ही? ही कसली घाणेरडी ऍडजस्टमेंट, ही कसली फालतूगिरी चालली आहे. नको एक तर मी आमरण उपोषणाला बसलोय, त्यात तुम्ही बाजूला डबा घेऊन आलात. नको तुम्ही जा प्लीज. मला उपोषण करू दे, मला न्याय मिळू दे प्लीज. बरं नको तर ना ठीक आहे. तुम्हाला सांगतो माझी बायको ना जाम जेवायला बनवते मस्त, म्हणजे तिच्या हाताची जाम चव आहे. तुम्हाला सांगतोय बघा काय काय तिने मला आवडीने दिलंय बघा. हे बघ याच्यात काय? ते काय? मलाई कोफ्ता, हे बघ काजू मसाला, आणि हे हैदराबादी व्हेज पुलाव, आणि हे चिकन सुक्का. सुका तोंड सुकले हो माझं सगळं. ऐका ना, तुम्ही जा ना प्लीज, मला त्रास होतोय. मी काय बोलतो बाला, हे बघ यो मलाई कोत्ता थोडं तुलाही कोत्ता. कोत्त्यात जाऊन पचकन खाता. अरे इथे उपोषणाला बसलोय, तुम्हाला खायला घालायला लाज नाही वाटत? बेशरम. बसाऱ्या मी बोलतो थोडा स्वाद घे ना, बघ ना. वाद पाडू नका हो, त्रास होतोय मला खूप त्रास होतो. झालं काय, माझ्या बायकोनी बनवलं. मी काय बोलतो, हे बघ तू टेन्शन घेऊ नको. मी काय बोलतोय, इकडे माझी ओळख काय त्यांना सांगतो, तुझं जे काही प्रॉब्लेम आहे ना ते सॉल्व्ह करतील रे. नाही हो, मी गेलो होतो. हा. ऍक्च्युली प्रॉब्लेम काय नव्हता, मग? पण माझ्यातच मस्ती जाम आहे हो. ते आतापासून लय आधीपासून मला माहिती आहे. तसं ना हो, वोटिंग कार्डवर अंशुमन विचार नाव होतं, हं. पण त्यातला अंशू मधला शू दुसरा होता. अच्छा असं आहे का ते? मी ऍप्लिकेशन करून सांगितलं शू पहिला काढा, बरं. त्याने अक्षरशः शू करून टाकले सगळीकडे. अहो त्याने अंशुमनचा शू पहिला केला, पण अंशुमनच्या जागी नाव टाकले विंशुमन, आणि विचारायचं नाचारे केलं. ते पण एक वेळ चाललं असतं. काय? नाही चाललं नसतं, म्हणून मी परत ऍप्लिकेशन केलं. त्यांनी नाव बदलून काय दिलं? काय? घनशुमन पुचारे. माझं डोकं फिरलं हो. मी गेलो तर ते माझ्यावरच ओरडले, आता तुझा गौरव मोरे करू का, असं बोलले. मी घाबरून लगेच उपोषणालाच बसलो. मी काय बोलतो, हे थोडस खा बघा, काय मजा येईल. हे सगळे ना टेन्शन जाईल. कशाला उपोषण करतात, थोडस खा, काय फालतू. मी काय बोलतो, माझ्या बायकोनी जी रेसिपी बनवते ना, नुसतं किचन मध्ये असा भसा वास येत असतो. तुम्हाला सांगतो तिने काजू मसाला कसा बनवते माहितीये काय? असं काजू आहेत ना, असं कोळशावर भाजायचं, मग तेलात कांदा टाकायचा, टॅमॅटो टाकायचं, न त्याच्यामध्ये जो काय आमचा गरम मसाला असतो ना तो टाकायचा, न मग ही आल्याची पेस्ट, लसणाची पेस्ट सगळी अशी फ्राय करून घ्यायची, न वरून असं मस्त लिंबू पिळायचा, ना असं मग कोथिंबीर अशी वरून टाकायची, ना असा कोळशाचा तडका द्यायचा. झालं, एक मिनिट थांब. ऐक मग, तू काय करू नको, नुसता स्वाद घे. वाद पाडू नका हो, त्रास होतोय मला. ऐका ना, मी काय बोलतो, ऐका ना, मी गेले 72 तास उपाशी आहे. हे रेसिपी सांगून मला लाळ गळायला लागले. तुमच्या पाया पडतो, नको ना, जा ना प्लीज. ऐक ना बाला, मी काय बोलतो, थोडस घे ना. नको, थोडस. नको. बरं जाऊ दे, एक काम करा, त्याच्यातली चपाती मला जरा ह्याच्यात चुरून द्या. चपाती चुरून द्या ह्याच्यात. का? अरे मसाला, सगळं मसाला हाताला लागला, कसं लागत ते सगळं मसाला लागले हाताला, तू चुरून दे थोडीशी चपाती. चपाती काय सोळे नेऊन बसले? सोळे नेसून बसले ती. ही चपाती चुरल्यानंतर हात टाकणार ना त्याच्यामध्ये. हा मग नंतर हातच भरा ना, मी तुमचा नोकर आहे. माझं उपोषण चालू आहे ना, मला नाव बदलून हवंय रे.
फालतूगिरी अरे जाम ते ऐक ना माझं हे बघ मला एक आता बघ वाचत बघ नको ना मौत पाडू रे, मला त्रास होतोय रे. बरं जाऊ दे आता काय तर तू ऐकतच नाही थोडं खाल्लं असतात की काजू मसाला बघ नको ना, त्रास होतोय मला. अरे एक नंबर एक नंबर थांब 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 थोडंसंच खातो मी काय बोलतो तू काहीच खाणार नाहीस व्यवस्थित अरे, चुरून घ्या actually- ते. नाही ना मला एकट्याला नाही जमत रे ऍक्च्युली माझं नाव काय आहे अरुण कदम थोर समाजसेवक मी एकटा नाही खाऊ शकत नाही है ना थोडं खातो व्यवस्थित घ्या ते हो, ते हो. सँडल बिंडल. नाही नाही थोडस हे मस्त आहे नाही. ते घेऊ थोडस हा घ्या थोडस. चालेल मग हे खालचं पण घ्या ना टेबल. नको खायचं घालतो घेऊ बरं घेतो एक मिनिट हे घेऊ घ्या ना. ओ हो कसं आहे ते? अरे बाबू एक नंबर बोट चुपतोस नको मी काय बोलतो हे बघ बाला हे सगळे खाऊन तुझं उपोषण सुटल आहे का ना हा. पियाल्यावर उपोषण सुटत नाही हो, पाणी पितो तो ना मी. है ना एक काम कर यो रस्सा पी हा? रस्सा पी कोण इकडे आहे नाही पचकन रस्सा पी थोबडं तिकडे कर ना नको हे बघ, असं इकडे थोबडं करायचं पचकन प्यायचं आणि असं बसायचं ऐक माझं, ऐक थोडं. नको माझं उपोषण ऐक मोडेल. माझं हे बघ हे झालं मला नाही रे एकट्याला जेवण जाणार ऐक ना माझं कसं आहे माहिती यो मी सगळं संपवलं मग तुला काहीच राहणार नाही रे मला टेन्शन येतं रे असं नाही चालत नको मला. अरे मी अरुण कदम अरे मी एकटं नाही खाऊ माझं उपोषण चालू. स्वाद बघ मला नको स्वाद. नको मला त्रास होतो वास येऊन. मी काय बोलतो, एक थोडी सिप मार मार हे बघ कोण ऐक रे झाला पचकन थोडी सिप मारणं संपूर्ण विषय मी जातो बा, मी माझं आपलं जातो. उपोषण सुटेल हो. नाही अरे कोण बोलतो इकडे उपोषण रस्त्याने उपोषण सुटत नाही कुठल्या लॉजिक मध्ये असं आहे रस्त्याने उपोषण सुटत जेवण उपोषण सुटत आहे ना रस्त्याने नाही थोडं घे मला नको थोडं. ना हो. असं काय नाही बघ काय झालंय हे बघ, तू तुझ्या हाताने घे मी इकडे बघतो कोण आहे का थोडं पचकन मार थोडं घे पचकन घे नको ते बघतील अरे कोण. नाही कोण नाही इकडे कोण आहे अजिबात कोण घे बा मी इकडे घे कोण नाही पचकन घे वर पचकन घे थोडं घे हा अरे पचकन घे कोणतरी येईल बाला पचकन घे हा काय करताय? काय नाही झालं माझं काम काय करताय हो? द्या ना डबा. हा? हा डबा कुठे चाललात तुम्ही? कुठे घरी चाललो मी अहो तुमचं काम होतं ना इकडे. हेच माझं काम होतं वसरे तुझं उपोषण तोडायला आलो तू अहो तुम्ही कसं काय केलं तो? माझं उपोषण का मोडलं तुम्ही? अरे वसरे मी त्याच्यासाठी आलो होतो मी माझं उपोषण मला वाटलं ज्याला तू काय ऐकणार नाही म्हणून अवरे आयटम घेऊन आलो पण तुझी रश्याचीच लायक आहे वसारे हा चाललो मी जातो काय चाललं तुम्ही? माझं मतदान कार्डावर नाव व्यवस्थित नाही म्हणून उपोषणाला बसलो होतो. तुम्ही फालतूगिरी केली माझं उपोषण मोडलं. अशी सणकणकांना खाली मार ना वसाऱ्या सगळं उपोषण बिपोषण तुझा बाहेर पडेल आता धावपल करतोस वसाऱ्या आता मतदानाला तो धावपल करतोस अरे त्यांची किती धावपल होत असेल ते पण सरकारी कर्मचारी आहेत हा तुम्हाला 10 वेळा सांगितलं असतं की बाबा मतदान यादीमध्ये आपलं योग्य नाव आले का ते जरा चेक करा पण नाही तेव्हा आपण मजा करत असतो मस्ती करत असतो आणि आता मतदान आलं तर तुमची धावपळ चालली वसाऱ्या फालतूगिरी करायची नाही न तुम्हाला सगळ्यांना एकच विनंती सांगतो भालांनो की अजूनही वेळ गेलेली नाही तुमचं मतदान यादीमध्ये नाव आहे का नाही वय नाव हे सगळं योग्य आहे का नाही चेक करा ना भालांनो आणि माझं असं म्हणणं आहे की आपण मतदान करायला पाहिजे इतरांच्या नावाने बोटं मोडण्यापेक्षा या बोटाचा योग्य उपयोग करा खरं तर लालसेपोटी आणि भीतीपोटी अजिबात मतदान करू नका भारतीय घटनेने तुम्हाला जे अमूल्य अधिकार दिलेला आहे त्याचा वापर कुठल्याही परिस्थितीत करा कारण मतदान हे श्रेष्ठ दान जय हिंद